नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा पाटील. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे. हं. आज आम्ही परत आलो आहोत डायबिटीज अवेअरनेसच्या दुसऱ्या सत्रात. कालचं आपलं डिस्कशन झालं अपर्णा, रिस्क आणि रिस्क फॅक्टर्स फॉर टू नो युअर रिस्क टू हं. डायबिटीज. ओके. जे आपण खूप छानपणे डिस्कशन्स वगैरे केले त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर बरेच क्वेरीज आल्या. क्वेरीज अशा होत्या, की ठीक आहे आम्हाला रिस्क फॅक्टर कळालं, पण आमची शुगर बॉर्डरलाईन आहे. बॉर्डरलाईन म्हणजे प्री डायबिटिक स्टेजमध्ये आहे. तर आम्ही काय करायचं? म्हणून आपण आजचा टॉपिक आपण फक्त प्री डायबिटीजवर डेडिकेट करूया. कारण जसं आपण ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल बघितला, आधीच्या काळी डायबिटीज झालाय, तुम्ही या ओपीडीत आपण गोळ्या देतो, ट्रीटमेंट देतो. पण हे जे ट्रीटमेंटचं पार्ट आहे ते शिफ्ट होताना आपण पाहतो आता आजकाल. रेमिशन ऑफ डायबिटीज म्हणजे डायबिटीजच्या गोळ्या न घेता कसं तुम्हाला व्यवस्थित फक्त आहार आणि ह्याच्यावर कंट्रोल करता येईल, ही आजकाल जास्त लोकांमध्ये जास्तीत जास्त ह्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. दे वॉन्ट इट, की नाही आम्ही गोळ्या न खाता कसं आमचं डायबिटीज कंट्रोल होईल. मग हे जर आपल्याला अचीव्ह करायचं असं असेल, जेही असेल, रेमिशन आहे हे, तर त्याच्या पहिली स्टेज आहे प्री डायबिटीज. म्हणजे जेवढा डायबिटीजचा कालावधी कमी, डायबिटीज जस्ट स्टार्ट आहे, सुरुवात आहे, तेव्हा त्याला आटोक्यात कधी पण आणणं एकदम इझी जाईल आपल्याला. म्हणून आपण आजचा टॉपिक डेडिकेट करूया प्री डायबिटीजसाठी. तर प्री डायबिटीजच्या कट ऑफ्स काय आहे ते परत एकदा रिवाइज करशील? येस, नक्कीच. तर प्री डायबिटीज ही जी संकल्पना आहे, तर प्री डायबिटीज म्हणजे रक्तातली शुगर ही वाढलेली आहे. पण ती टाइप 2 डायबिटीज म्हणण्याइतकी वाढलेली नाही आणि ते नॉर्मलही नाही. हे नॉर्मल आणि टाइप 2 डायबिटीज ह्याच्या मधली ही स्टेज आहे. तर याला आपण प्री डायबिटीज असं म्हणतो. ह्याच्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर आपली ही 100 ते 125 च्या दरम्यान असते आणि जेवण करून 2 तासाने 140 ते 200 च्या दरम्यान असते. आणि HbA1c म्हणजे 3 महिन्याची सरासरी ब्लड शुगर लेव्हल ही 5.7 टू 6.4% पर्यंत असते. आणि जर ही वाढलेली जी ब्लड शुगर आहे, त्या ब्लड शुगरचं बर्डन हे जर आपल्याला वेळेतच कमी करता आलं, तर ह्याच्यामुळे जर फ्युचरमध्ये जे आपल्याला संभाव्य धोके आहेत, ते नक्कीच टाळता येतील. हो, येस, बरोबर तू प्रतीक्षा. म्हणाली. म्हणजे जसं कसं आहे, आता म्हणजे लोकांना हेच कळणं, की थोडीशी साखर वाढली आहे, ती शरीरासाठी कशी हानिकारक असू शकते. तर एक सिंपल उदाहरण, शरीरातली साखर कुठे वाढते? तर रक्तात वाढते. रक्त तर हे एका जागी कुठे स्थिर नसतं. रक्त इज ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर थ्रू द बॉडी फ्रॉम हेड टू टो. जेव्हा ते हं, जातं, म्हणजे जेव्हा मूव्हमेंट होते, तर हे एक्स्ट्रा जे शुगर जे आपण आपल्या लँग्वेजमध्ये ग्लायकेशन म्हणतो, एक्स्ट्रा ग्लुकोज जे ग्लायकेशन आहे, ते जाता-जाता हं, रक्तवाहिन्यांवर इजा करतं. हे इजा जेव्हा ते इजा करत राहतं बिकॉज डायबिटीज कंट्रोल केला नाही किंवा साखर कमी आणली नाही रक्तातली. तर हं. कालावधीने कंपाउंडिंग इफेक्ट म्हणजे थोड्या ह्यानी मग ते नंतर आपल्याला इफेक्ट जाणवतात. तर जसं आपण पेशंट्सना भरपूर वेळा सांगतो, की अशा स्टडीजही झालेल्या आहेत, की प्री डायबिटिक स्टेजमध्येही हा कॉम्प्लिकेशन रेट म्हणजे जी बॉर्डरलाईन शुगर वाढली आहे, तुम्ही डायबिटिक लेबल होण्या अगोदरही तुमचं हे जे ग्लायकेशनमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याची सुरुवात होते. त्याच्याचसाठी म्हणजे आपल्याला स्टडीजमध्ये आपण किती वेळा तरी वाचतो, किती वेळा तरी ऐकतो रेटायनोपॅथी आहे, डोळ्यांचे विकार आहेत, किडनी आहे, हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत. ते व्हेन युअर शुगर इज स्लाइटली ऑन द बॉर्डरलाईन साइड जसं अपर्णाने एक्सप्लेन केलं बिटवीन 5.7 टू 6.4 HbA1c असून तेव्हापासून हीच सुरुवात होते. म्हणून मग का नाही आपण हे म्हणजे आपण प्री डायबिटीज हे जस्ट एक आता मला वाटतं थोड्या कालावधीनंतर डेफिनेशन पण चेंज करतील कदाचित आणि देन द कट ऑफ्स खाली पण येऊ शकतात. आता आपण त्याला प्री हो. डायबिटीज म्हणतोय. पण इट माइट बी इन द नियर फ्युचर. म्हणून आपण ह्या प्री डायबिटीजला ट्रीट केलं पाहिजे. मग तुम्ही फक्त कॅज्युअली घेऊ नका. म्हणजे आम्हाला लोकांना म्हणजे हेच सांगायचं ना आपल्याला, की तुम्ही यू डोंट टेक इट कॅज्युअली की शुगर फक्त बॉर्डरलाईन आहे. तर तुला असं काय वाटतं म्हणजे व्हॉट व्हॉट ऑल द पेशंट म्हणजे हाऊ टू गो अबाउट इट? आता तुला कळलं, पेशंट्सला कळलंय की आता आपली बॉर्डरलाईन आहे किंवा फॅमिली जसं कालचे सगळे रिस्क फॅक्टर जे तू एक्सप्लेन केलेस छानपणे. तर ज्यांनी मिस केलं असतील ते प्लीज आमचा कालचा व्हिडिओ पाहू शकता. सविस्तरपणे व्हॉट आर द रिस्क फॅक्टर्स रिलेटेड टू डायबिटीज एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते रिस्क फॅक्टर असेल आणि पेशंटला कळालं तो प्री डायबिटिक आहे. तर अप्रोच कसा ठेवावा? नक्कीच. अ, जेव्हा आपल्याला कळतं, की आपण प्री डायबिटीजच्या लेव्हलमध्ये आहोत, तर त्याच्यामध्ये ही जी स्टेज आहे, ही वॉर्निंग साइन आहे. या स्टेजपासून आपण नॉन डायबेटिक स्टेटमध्येही जाऊ शकतो, जर आपण योग्य वेळी योग्य एफर्ट्स घेतले तर. आणि जर योग्य वेळी जर आपण एफर्ट्स घेतले नाहीत, प्रयत्न केले नाहीत, तर आपण प्री डायबेटिक स्टेजमधून टाइप 2 डायबिटीजमध्ये जाण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि त्यानंतर त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात, हाय ब्लड शुगर जेव्हा आपल्या शरीराला एक्सपोजर होतो हाय ब्लड शुगरचा, तेव्हा हेड टू टू प्रत्येक बॉडी पार्ट्सला ही हाय ब्लड शुगर आपली अफेक्ट करत असते. आणि कालांतराने या शुगरच्या एक्सपोजरमुळे आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. आता स्टडी डी-पी-पीची स्टडी आहे, डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्रामची NIH या इन्स्टिट्यूटने केलेली आहे. याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे, की जर आपल्या ब्लड शुगर लेव्हल
जरी प्रोलॉंग ड्युरेशनसाठी जर वाढलेलीच राहिली, तर त्याच्यामुळे जे डोळ्याचा पडदा आहे किंवा किडनी आहे, ह्याच्यावर जे दुष्परिणाम होतात, ते वाढत जातात. पण जर आपण योग्य वेळेत जर शुगर कंट्रोल केली, तर हे जे दुष्परिणाम आहेत, ते नक्कीच आपल्याला टाळता येतील किंवा ते कमी प्रमाणामध्ये होतील. हो. तो जसं आता तू ते स्टडीचं नेम केलं. त्यांनी मेन्शन केलं होतं लेगसी इफेक्ट. तर लेगसी इफेक्ट काय आहे? जसं आपल्याला सांगतात, की आत्तापासून जर तुम्ही व्यायाम केले म्हणजे लहानपणी भरपूर, तर त्याचा इफेक्ट तुम्हाला 10 वर्षानंतर म्हणजे जे आपण इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणतो, की आता हो, पैसे हो, सेव्ह हो. करायला लागला, तर तुमचे नंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्युचरिस्टिक व्हॅल्यू तुमचं सगळं व्यवस्थित राहील. तसंच हेल्थ विषयी पण आहे. जर आत्ता साखर कंट्रोल ठेवली, तर पुढे जाऊन 10 वर्षानंतर त्याचा इफेक्ट दिसून आलेले आहेत, व्हिच इज कॉल्ड एज अ लेगसी इफेक्ट आणि त्याचे हो. प्रिव्हेन्शन फॉर कॉम्प्लिकेशन रिलेटेड टू डायबिटीज तेच दिसलं आहे. मेन म्हणजे जसं तू राईटली पॉइंट आउट केलं, की शुगर बॉर्डरलाईन आहे. तर त्याचं रूपांतर डायबिटीजमध्ये आज होणार आहे, उद्या होणार आहे, 3 महिन्यांनी होणार आहे, हे कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. प्रत्येक माणसासाठी प्रत्येक ते वेगळं-वेगळं आहे. म्हणजे आपण पेशंट्समध्ये बघतो, की ती प्रत्येकाची व्हॅल्यू टू टर्न इंटू अ डायबेटिक नो वन हां, हॅज ते नो वन तुमच्या कॅन रिस्क प्रेडिक्ट इट. फॅक्टरवर अवलंबून आहे. बरोबर. येस, बाकीचे फॅक्टर्स आहेत भरपूर. म्हणजे परत तुमचे हं, लाईफस्टाईल ओव्हरऑल तुम्ही किती त्याला हं. स्वतःच्या बॉडीला टेकन फॉर ग्रांटेड घेऊन किती त्याला टॉर्चर करतात त्याच्यावर पण डिपेंडेंट राहतं. तर हाऊ अबाउट मग आता तुला काय वाटतं म्हणजे व्हॉट शुड बी दी आयडियल ट्रीटमेंट? हाऊ म्हणजे आला आपलं आपण आपण कसं करतो म्हणजे ते सांगू शकशील? सर्वप्रथम तर आपल्याला प्री डायबिटीज झालेलं आहे, ह्या गोष्टीचं एक्सेप्टन्स आलं पाहिजे, की आता मला कुठेतरी गरज आहे, की मला आता माझ्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. जर एक्झॅक्टली. आपण ह्या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं, तर मग ह्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये भोगायला लागतील. तर आता जेव्हा प्री डायबिटिक स्टेटमध्ये आपण आहोत, तर आपण सर्वप्रथम एक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी आपण अ, त्याच्यावर ह्या योग्य गोष्टी पुढे टाळता येईल हां. या योग्य गोष्टी टाळता येण्यासाठी किंवा टाइप 2 डायबिटीजमध्ये कन्व्हर्ट न होण्यासाठी योग्य आपण डाएट आणि एक्सरसाइज या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तर एक्सरसाइज विषयी बोलायचं झालं, तर सर्वप्रथम मी सांगू इच्छिते, की मुंबई किंवा कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये आजकाल लोकांचं जीवन एवढं धावपळीचं, धकाधकीचं झालेलं आहे, की त्यांना एक्सरसाइजसाठी वेळच नाही किंवा साधं चालण्यासाठीही वेळ नाही. घरातून जेव्हा आपण ऑफिसला जातो, तेव्हा आपण कुठल्याही व्हेइकलने जातो. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पण जवळपास 8 ते 10 तास आपण बसूनच असतो. अ, नंतर घरी येताना पण आपण जवळपास 1 ते दीड तास आपल्या व्हेइकलमध्ये ट्रॅव्हलिंगमध्येच आपला टाईम जातो. म्हणजे जवळपास दिवसाचा 70% ते 80% जो आपला वेळ आहे, हा सेडेंटरी लाईफस्टाईलमध्येच येतो. म्हणजे आपण बसूनच असतो. आपल्याकडे फिजिकल ॲक्टिव्हिटी जवळपास नाहीच्या बरोबरच आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं फार एक्झॅक्टली. महत्वाचं आहे. म्हणजे सिंपल चालणं पण, की आपण रोज जर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास जरी चाललो, तरी तो पण एक एक्सरसाइजचा भागच आहे. स्वतःच्या शरीराला पहिले व्यायामाची सवय करावी लागेल आपल्याला. कारण की वर्षानुवर्ष आपल्याला व्यायामाची सवयच नाहीये. बरोबर. एक्सरसाइज इंटॉलरन्स झालेला आहे बॉडीला. त्याच्यामुळे जर आपण सुरुवात केली, तर कुठेतरी आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. कमीत कमी 15 मिनिटं तरी आपण चालायला पाहिजे. म्हणजे जेवण झाल्यानंतर जसं आपण म्हणतो, शतपावली करायचं. तर तसंही आपण त्या ह्याच्याने पण आपण सुरुवात करू शकतो आणि हं. हळू हा ड्युरेशन आपण वॉकिंगचा हां. वाढवत होऊ शकतो. म्हणजे जसं आपण म्हणाली, दिस शुड बी अ हॅबिट फॉर्मिंग बेसिकली. हं. म्हणजे जे काही व्यायाम करताय तुम्ही, तर ते फक्त म्हणजे रिस्ट्रिक्टेड नका ठेवू. मग आता जसं आपण राइटली मेन्शन केलं, की वॉकिंग करायला टाईम किंवा ह्याला टाईम नसतो. तर तुमचा कुठला जसं मी काल पण सांगितलं, छंद जोपासा. तुम्हाला डान्स करायला आवडतोय, डान्स करा. त्याच्यासाठी म्हणजे घरात बसून फ्री स्टाईल काही 1 तास. तुम्हाला स्विमिंग करायला आवडतंय, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, रनिंग, जॉगिंग जे काय आहे. सुरुवातीला कधी पण ते स्टार्टिंगला करायला अवघडच जाणार आहे आणि एव्हरी डे इज गोइंग टू बी अ बिग एफर्ट. पण जर ती सवय लागली, तर ती लाँग टर्ममध्ये लेगसी इफेक्टमुळे तुम्हाला बेनिफिटच होणार आहे. हं. नक्कीच फायदा होईल या येस, गोष्टीचा आपल्याला. येस. आता रिगार्डिंग डाएट काय सांगू शकशील? अ, डाएटच्या आधी मी अजून एक गोष्ट सांगते हां, सांग ना. एक्सरसाइजबद्दल, की योगा. हां. योगा येस. पण खूप इम्पोर्टंट आहे. आता योगाची ॲक्सेसिबिलिटी पण खूप ईझी झाली आहे. म्हणजे आजकाल आपण घराच्या बाहेर कुठेही गार्डन असेल, तर कुठेही योगा क्लासेस घेतले जातात सकाळ-संध्याकाळ. येस. त्याच्यामुळे आपल्याला खूप असं प्रयत्न करावे लागत नाही, की योगा मला आता करायचा तर तुम्ही इझिली हा योगामध्ये स्वतःला एनरोल करू शकता. दिवसभरातनं आपण जर 1 तास जरी योगाला दिला, तरी ह्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. तर ह्याच्यामुळे आपलं मेंटल हेल्थ पण इम्प्रूव्ह होतं. आपल्यामध्ये हॅपीनेस पण येतो एक्सरसाइज केल्यानंतर. दिवसभर फ्रेश वाटतं. स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस होतात, योगामध्ये शिकवल्या जातात. त्याच्यामुळे बॉडीच्या प्रत्येक अवयवाची, प्रत्येक मसल्सची एक्सरसाइज होते. ब्रीथिंग एक्सरसाइजेस शिकवल्या जातात आणि ह्याच्यामुळे जे डायबिटीज कंट्रोल आहे,
ह्या बऱ्याच पेशंटमध्ये खूप छान प्रकारे किंवा डायबिटीज किंवा शुगर कंट्रोल पण खूप छान प्रकारे येऊ शकतो प्री डायबिटिक स्टेटमध्येही. बरोबर. तर योगाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे असं मला वाटतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे 35-40च्या ज्या महिला आहेत, ज्या पेरिमेनोपॉझल एजमध्ये आहेत, एक्झॅक्टली. त्यांना तर ह्या गोष्टीने खूपच फायदा होतो. म्हणजे वर्षानुवर्ष त्यांनी घरासाठी खूप वेळ दिलेला आहे. आता त्यांनी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे आणि स्वतःच्या हेल्थकडे त्यांनी दुर्लक्ष करता कामा नये. ह्याच्यामध्ये त्यांचे मानसिक बदल, शारीरिक बदल, बऱ्याच हार्मोनल चेंजेस होत असतात. तर स्पेशली महिलांना मी रिक्वेस्ट करेन, की तुम्ही कमीत कमी 1 तास तरी योगाला द्या. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि ह्याचे नक्कीच जे फायदे आहेत ते तुम्हाला 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये नक्कीच कळतील, की एक्सरसाइजेसमुळे आपल्याला काय फायदे होतात ते. म्हणजे बरोबर येस जसं प्रतीक. तू मेन्शन केलं की नॉट ओन्ली आपलं मेंटल म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी पण एक मेंटल ऍक्टिव्हिटी पण मिळते. प्लस जे सांधे दुखी जे पेशंट्स खूप वेळा येऊन म्हणतात कंबर दुखते, पाय दुखतात, पाय हो, हो. हे सगळं जे इलॅस्टिसिटी आहे बॉडीची जी स्टिफनेस वाढलेला असतो बिकॉज ऑफ एजिंग हो, म्हणा हो. तर ते लॅक्स हं. होणं, बॉडी लवचिकता हं. वाढणे हे सगळं हां, तेच योगामुळे फ्लेक्सिबिलिटी आपल्याकडे. फ्लेक्सिबिलिटी हो. इन्क्रीजेस अ लॉट. सो योगा ऑफकोर्स म्हणजे एक्सरसाइज तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताना व्हॉट वी टेल द पेशंट म्हणजे एकदा पेशंट आला तर फक्त वॉकिंग पेक्षा म्हणजे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस लाईक व्हॉट आय सेड डान्सिंग पिन्सिंग त्याच्याबरोबर हो. योगा 2 ते 3 दिवस इन अ वीक रोज करू शकला तर वेल अँड गुड. प्लस मेडिटेशन टू थिंक माइंडफुली म्हणजे जसे योगामधले ब्रीदिंग प्राणायाम आणि हे पण आहे तर टू अॅनलाइज द सिच्युएशन म्हणजे एक क्लॅरिटी ऑफ माइंड मिळते सगळ्या ह्याच्यामध्येच तुम्हाला ते क्वालिटी ऑफ लिव्हिंग जे आपण म्हणतो ते एकंदरपणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे इम्प्रूव्ह होते. मग एकच ऍक्टिव्हिटी आता भरपूर वेळा आपण जिम जॉईन करतो जिम मध्ये पण ते एकच ऍक्टिव्हिटी मसल स्ट्रेनिंग फक्त कॉन्सन्ट्रेट करत नाही एकदा कार्डिओ सांगतात एकदा मसल स्ट्रेनिंग सांगतात एकदा पूर्ण बॉडी वर्कआउट सांगतात फंक्शनल वर्कआउट तर मग तसंच आपल्याला हे रुटीन लाईफ मध्ये पण हे असं पार्ट्स मध्ये करायचं आहे. बरोबर. आणि कमीत कमी आपण रोज अर्धा ते पाऊण तास तरी एक्सरसाइज करायला पाहिजे आणि आठवड्यातले 4 ते 5 दिवस तरी एक्सरसाइज करायला पाहिजे. आलंच. त्याच्यामध्ये खूप मोठा बरोबर. गॅप नको, रेग्युलॅरिटी पाहिजे. हम्म. आणि अजून एक पॉइंट प्रतीक्षा मी सांगते, की कुठलीही एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या आधी आता समजा हे जे आपल्या वयोगटानुसार आपल्याला कुठला कार्डियाक रिस्क फॅक्टर आहे की नाही, एक्सरसाइज इनिशिएट करायच्या आधी आपण ते रूल आउट करायला पाहिजे. येस. जसं की आपल्याला चालताना दम लागत असेल, पेशंटची हिस्ट्री घेताना पण आपण बऱ्याचदा विचारतो, की तुम्हाला चालताना दम लागतो का? बोलताना दम लागतो का? तर अशा जर कंडिशन्स असतील, तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊन स्वतःला इव्हॅल्युएट करून घेतलं पाहिजे, की माझ्या हृदयाची कंडिशन व्यवस्थित आहे की नाही. एक साध्या ईसीजीनेही आपल्याला कळतं. तर ते बरोबर. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण की तुम्ही एक्सरसाइज खूप उत्साहाने सुरू करणार आणि समजा तुम्हाला अंडरलाईन काही कार्डियाक प्रॉब्लेम आणि असेल, तर त्याच्या फायद्यांपेक्षा त्याचे दुष्परिणामच तुम्हाला जास्त होऊ शकतात. ते एक आहे किंवा आपल्याला आर्थरायटिसचा वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल, तर योग्य ट्रेनरच्या इन्स्ट्रक्शननुसारच आपण एक्सरसाइजेस फॉलो केला पाहिजे. येस. म्हणजे आपल्याला जेणेकरून त्या एक्सरसाइजमुळे फायदा होईल, नुकसान होणार नाही किंवा आपली जी इंजुरी आहे, ती अजून वाढणार नाही. तर ह्या 1-2 पॉइंटकडे जरा लक्ष बहुतांश द्यायला वेळा असं होतं मग आपण सांगतो ते उत्साहाने करतात आणि मग नंतर मग मग तो एकदा खंड बसला बिकॉज ऑफ हं. आर्थरायटिस म्हणा मग तो बसतो तो हो. बसतो. मग नाही मी एकदा हो, तेच एक्सरसाइज मग केली होती ते लेबलिंग होऊन भीती जातं. उत्पन्न होते, की बरोबर. मला हे केल्यामुळे असा त्रास झाला. मग पेशंट अजून म्हणजे एक्सरसाइज करण्यापासून दुरावले जातात. परत ह्याच्यात मला एक असं आहे. इम्पॉर्टंट पॉइंट ऍड करावा लागतो लोकांचं एक कॉमन हे पावसाळ्यात पाऊस पडत होता म्हणून चांगलं बंद झालं. हो, हो. आता आपण आणि जसं एकदम क्लासिकली सांगितलं योगा कुठेही कधी येऊ शकतो. आजकाल टेक्नोसॅव्ही जगात आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. व्हॉट्सअप सगळं सगळं ऑनलाईन होऊ शकतं. कोविडनी एक गोष्ट जी शिकवली, की आपल्याला कुठे हो. प्रत्येक गोष्टीसाठी कुठे जायची गरज नाही आहे किंवा ते एन्व्हायर्नमेंट घरात तसंच बसून आपण नाही. करू घरात शकतो. बसून जर ठरवलं तर सगळं करू हं. शकतो. ओके. सो नक्की. सॉरी एक मिनिट. तर मग आता आपण लास्ट पार्टवर वळूया. एक तर आहे डाएटच्या. ओके. आम्ही थोड्या टाइममध्ये वी आर ट्राईंग टू कीप इट ॲज मिनिमम लेस टाइम ॲज पॉसिबल. ओके. तर डाएट. सो डाएटमध्ये मी थोडंफार स्टार्ट करते, की डाएट बेसिकली व्हॉट यू हॅव टू डू इज की लाइक काल सांगितलं, कार्ब कंपोनेंट, स्टार्ची कार्बोहायड्रेट कंपोनेंट आपल्याला कमी करायचे. प्रोटीन इंटेक, फायबर इंटेक आणि फूड म्हणजे ह्याचं फ्रुट्स इंटेक वाढवायचं आहे. म्हणजे थोडक्यात ती प्लेट अशी दिसेल. ओके. आपल्या इंडियन सिनारिओमध्ये काय होतं, दिस इज आवर कार्ब कंपोनंट. एवढी आपली चपाती, भाकरी आणि भात त्याचं कंपोनंट असतं. तर ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे.
आणि 2 कार्बोहायड्रेट म्हणजे भाकरी आणि हे भात एकसाथ खाण्यापेक्षा स्टिक टू 1 कार्ब. कुठलं पण एकच कार्ब एका वेळी घ्या. ते पण कमी पोर्शन मध्ये, साईज छोटी. प्रोटीन डाळी वगैरे आणि व्हेजिटेबल्सला. आणि फूड सिक्वेन्सिंग मध्ये काय म्हणजे आधी तुम्ही यू स्टार्ट विथ द फायबर्स आणि दिस थिंग व्हेजिटेबल्स, देन सॅलड्स वगैरे, देन गो फॉर द प्रोटीन पार्ट अँड देन एंडला कार्ब विथ द व्हेजिटेबल रिमेनिंग, म्हणजे राहिलेल्या भाज्यांबरोबर हे असं करायचं. तुला याच्यात काय ऍड करायचं असेल? मी एक पॉइंट ऍड करते की अशा पद्धतीने जेवण केल्यामुळे आपल्याला नुकसान तर नक्कीच होत नाही. बऱ्याच पेशंटला असं वाटतं की मी असं जेवण केल्याने मला पोट भरतच नाही किंवा मला असं मानसिक समाधानच मिळत नाही की माझं जेवण झालेलं नाहीये. आणि मग काय होतं, थोड्या थोड्या वेळाने इंटरमिटंट स्नॅकिंग त्यांचं वाढतं. तर बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक माइंडफुल Eating. ईटिंग पॅटर्न बिहेवियर जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या ज्या देशामध्ये मेन कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त आहे. पण ते Exactly. थोडंसं आपण आता ज्या नवीन प्रकारचे जे आजार येत आहेत, त्यानुसार आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला पाहिजे. आपल्या कुकिंगच्या पण सवयी बदलायला पाहिजे, की बरोबर. जेणेकरून आपल्याला हेल्दी फूड मिळेल आणि प्रोटीन कंटेंट आपल्या जेवणामध्ये जास्त वाढेल आणि कार्बोहायड्रेट आपण कमी करू. आणि Yes. अशा पद्धतीने जर आपण आहार घेतला, तर नक्कीच त्याचा शरीराला फायदा होईल. ब्लड शुगर लेव्हल, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येईल आणि वेट लॉसला पण आपल्याला मदत होईल. येस. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक पर्सनचा डाएट, म्हणजे इफ यू गो टू अ डायटिशियन, म्हणजे मला एक डाएट मिळाला तोच सगळ्यांना लागू होईल असं नाही आहे. तर प्रत्येकाने आपला सेल्फ स्ट्रक्चर डाएट बनवून जर डाएट चालू केलं तर नथिंग लाईक दॅट. ओके. तर इट वॉज अ बेसिकली, मग आता टू समराईज, मी समराईज करू तर की पहिलं प्री डायबिटीज का, स्टेजेस, रिस्क फॅक्टर्स काल आपण डिस्कस केले. प्री डायबिटीज झाला तर काय करायचं, डाएट आणि एक्सरसाइज. गोळ्याही आहेत काही ज्या अजून ज्याचे डिलिमाज आहेत अकॉर्डिंग टू अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि ESDA प्रमाणे. आपण मेटफॉर्मिन सारखी गोळी सुरूही करू शकतो, पण ते डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनच आणि डॉक्टरांना भेटल्याशिवाय आपण ते करू शकणार नाही. म्हणून मग पेशंटसाठी जे आजचं मेन डिस्कशन राहिलं ते आमचं एक्सरसाइज आणि डाएटवर. सो ट्राय टू डू दिस अँड विश यू ऑल हेल्दी लाईफ. ओके. तुला थँक यू. या चलो, धन्यवाद. थँक यू.